नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्याचे सांडगे करू। ह्या भोपळ्याचे अनेक प्रकार आहेत, लांब, उभा, गोलाकार व या आकाराचा। सांडग्याकरिता भोपळा कोणताही वापरू शकता। भोपळ्याला चिरून घ्यायचे, याचे छोटे छोटे काप करायचे। किसणीने भोपळा किसायचा, किसणी अशी पकडून किस पाडायचा। किसणी अशी तिरपी ठेवून किस पाडला की किस भरभर पडतो। बिया कोवळ्या असल्या की सांडग्यामध्ये घालता येतात। हे बघा, किस एवढा झाला। वाटीने मोजायचा, वाटीने मोजले की प्रमाणबद्ध होते। 1, 2, 3, 4, 5 आणि 6। 6 वाटी किस झाला। यात 5 वाटी टमाटर घालायचे। हे 3 वाटी टमाटर आहे। पाऊण वाटी मिरची, अर्धी वाटीला थोडे कमी तीळ, त्यापेक्षा कमी घातले तरीही चालतील। तीळ जास्ती घालू नये, तीळ जास्ती घातले की सांडगे वाळल्यानंतर निघून जातात। मीठ चवीनुसार घालावेत। मीठ जास्ती घालू नये, वाळल्यानंतर मिठाचा खारटपणा वाढतो। हे मिक्स करायचे। कुठल्याही वाळवणाच्या वस्तूमध्ये मीठ कमी घालायचे। कच्चे टमाटर वापरावे। हे थोडे लालसर आहे। एकाच दिवसात टमाटर लालसर झाले। अगोदर 3 वाटी टमाटर घातले, आता परत 2 वाटी टमाटर घालायचे। कोथिंबीर मिक्स करायची। अगोदर मिरचीचे काप घातले तर मिरचीचे काप न घालता मिक्सरमध्ये बारीक करूनही घालता येते, त्याचा तिखटपणा जास्ती येतो। असे पोकळ करून मिक्स करायचे। हे बघा, मिक्स झाले। आता याचे सांडगे करायचे। ताटावर असा प्लास्टिक पेपर टाकून घ्यायचा किंवा परड्यावरही करता येते। परड्यावर प्लास्टिक पेपर टाकण्याची गरज नाही व असे ठेवायचे। प्रेस करून ठेवायचे नाही, दबके होतात व तळताना कडक राहतात। आतून तळल्या जात नाही, त्यामुळे पोकळ हातानेच करायचे। भोपळ्याचे पाणी सुटले, त्यात किस घालायचा व हाताने असे पोकळ करायचे। मोठे करायचे। सुकल्यानंतर आकार छोटा होतो। जर ऊन कमी असेल तर छोटे सांडगे करावे। मोकळे टाकले तर लवकर वाळतात। असा पोकळ करून सांडगा टाकायचा, याला आकार द्यायचा व ठेवायचा। हे पाणी सुटलेले आहे, यात किस मिक्स करूनच सांडगे घालायचे। सांडग्याला चव येते। जाड पोहे घालता येते किंवा पोहे मिक्सरवर बारीक करूनही घालता येते, परंतु ते सांडगे 2-3 महिनेच टिकतात। पोहे न घालता सांडगे वर्ष, 1.5 वर्ष चांगले राहतात। सांडगे सकाळी लवकर घातले की दिवसभरात चांगले वळतात। त्याकरिता किस रात्री करून ठेवावा। किस आदल्या दिवशी करता येतो। सांडगे घातले त्याच दिवशी वाळले तर पलटवायचे, वाळले नाही तर तुकडे पडतात। परड्यावरही सांडगे घालू शकता। परड्यावर सांडगे लवकर वाळतात। दुसऱ्या दिवशी पलटवायचे। हे बघा, असे सांडगे टाकून झाले। हे 2 ताट झाले। दुसऱ्या दिवशी पलटवायचे। नंतर 2-3 दिवस सांडगे उन्हात वाळत घालायचे। 2-3 दिवसानंतर सांडगे वाळले। हे बघा, कडक वाळले। तोडून दाखविते, पटकन तुटतात। कडक वाळले। आता तळून दाखविते। कढईमध्ये तेल घालू। तेल तापले, एक सांडगा टाकून बघायचा। सांडगा फुलतो आहे, पलटवून घ्यायचा। तळून झाला, काढून घ्यायचा। परत सांडगा तेलामध्ये घालू। 2 मिनिटांनी पलटवून घ्यायचे। तेल जास्ती तापले तर गॅस बंद करायचा किंवा कढई खाली ठेवायची। दोनही बाजूनी सांडगे झाले, तेल निथळून काढून घ्यायचे। परत सांडगा तेलामध्ये घालू। हे बघा, छान ठिसूळ झाले। ठिसूळ सांडगे तयार झाले। सांडगे घालताना प्रेस करून घातले तर कडक होतात। तळल्यानंतर लवकर तुटत नाही। सांडगा वाळल्यानंतर आकार छोटा दिसतो, तळल्यानंतर सांडग्याचा आकार मोठा दिसतो। हे सांडगे खिचडी, फोडणीचे वरण, बेसन केले की तोंडी लावता येते। हे आपले सांडगे तयार झाले।